एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता। त्याने विचार केला की त्याच्या शेतामध्ये त्याला दोन प्रकारची बी लावायची आहे। त्याने काय केलं, मार्केटमधनं बी आणले आणि दोन प्रकारचे बी त्याच्या उपजाऊ जमिनीमध्ये लावले। ज्या जमिनीमध्ये जमीन उपजाऊ पण होती, तिला पाणी पूरक होतं आणि ॲटमॉस्फिअर पण चांगला होता। ज्यावेळेस त्या बिया लावल्या त्यावेळेस पहिल्या बीने विचार केला, मी बाहेर आली आणि वारं वावदन आलं तर, मला कोणी खाऊन टाकलं तर, किंवा मला कोणी जर चंगरून टाकलं तर माझं अस्तित्व संपून जाईल। पण त्याच ठिकाणी जी दुसरी बी होती त्या बीने विचार केला की नाही, काही झालं तरी मला बाहेर यायचं आहे आणि मी या कुठल्याही परिस्थितीला घाबरणार नाही। आणि ती बी त्या परिस्थितीतून बाहेर आली, तिला चांगला वारा भेटला, पाऊस भेटला आणि ॲटमॉस्फिअर चांगलं भेटलं। त्यामुळे त्या बीचं रूपांतर एका मोठ्या झाडामध्ये झालं। त्या झाडाला चांगल्या प्रकारचे फळं लागले, पक्षी बसायला लागले, त्यांनी घरटे बांधले आणि त्या झाडांपासून अनेक बिया निर्माण झाल्या। त्याच ठिकाणी ती पहिली बी जी होती ती जशाच तशी जमिनीत राहिली, भीतीपोटी बाहेरच नाही आली। एक दिवस एक चिमणी आली आणि त्या चिमणीने त्या बीला खाऊन टाकलं। म्हणजे झालं काय, तिचं अस्तित्व त्याच ठिकाणी संपलं। त्यामुळं एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, मोरल ऑफ द स्टोरी आपल्याला काय सांगते की व्यवसायामध्ये जर आपण धोका पत्करलाच नाही तर हाच सर्वात मोठा धोका आपल्यासाठी असू शकतोय। म्हणजे रिस्क घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, तर आपण व्यवसाय आपला वाढवू शकतो। जर आपण रिस्क नाही घेतली तर आपला व्यवसाय आपण कुठल्याही पद्धतीने वाढवू शकत नाही। ही स्टोरी आपल्या बिझनेस रिलेटेड जरी मॅच होत नसली तरी सुद्धा ती बी आपल्याला सांगून जाते का आपल्या आयुष्यामध्ये येणारे वारे वावधन हे ज्या सगळ्या काही गोष्टी असतात ना, या आपल्याला पुढे नेण्यासाठी असतात, आपल्याला हे मागं खेचत नाही। कारण ह्या गोष्टी आपल्याला सपोर्टिव्ह असतात, आपल्याला मदत करतात। आपण यांना न घाबरता यांच्यासोबत आपण काम केलं पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नको। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।